Welcome to Smart School Kids Zone, your favorite school. यस, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स झोन, आपका प्यारा स्कूल। और आज हमारा टॉपिक है आपण सारे खेळू मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी मधील धडा क्रमांक 3। चला तर बघूया काय मजेदार स्टोरी आहे या धड्याची आणि त्या धड्यावरचे प्रश्नही बघूया। ठीक आहे, करूया सुरुवात। त्या अगोदर तुम्ही आमची ई-लर्निंग वेबसाईट smartschool.infolips.com, स्पोर्ट्स साईट allinsports.com, मराठी विषय सगळं काही मराठीरंग.com, अँड्रॉइड एज्युकेशनल गेम आणि क्राफ्ट चॅनल लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, नक्की जाऊन चेक करा। करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। धड्याचं नाव आहे आपण सारे खेळू मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी मधील हा धडा आहे, आपण सारे खेळू। ओके, प्रत्येक चित्रात काय दिसते ते सांगा, गोष्ट ऐका आणि गोष्ट सांगा। सगळ्यात अगोदर प्रत्येक चित्रात काय दिसते आपल्याला ते सांगायचं आहे, त्यानंतर ती गोष्ट ऐकायची आहे आणि मग तुम्हाला तीही सांगायची आहे। तर पहिलं चित्र आहे हे बघा, इथे काय दिसत आहे, मुले फुटबॉल खेळत आहेत आणि एक मुलगी जी आहे ती येथे बसून त्यांना बघत आहे, बरोबर। मग आपण इथे गोष्ट पण वाचूया। अंगणात मुले चेंडू खेळत होती, रोजी एकटीच बसून खेळ बघत होती। रोजी मतलब आता ही कोण असणार, रोजी म्हणजे ही मुलगी, या मुलीचं नाव काय, रोजी, कारण ती एकटीच बसलेली आहे, बरोबर। तो इसका मतलब है आंगन में बच्चे खेल रहे हैं और रोजी वहाँ पे बैठकर इन सब बच्चों को खेलते हुए देख रही थी। तो ये है कहानी। आगे इस पिक्चर में क्या दिख रहा है देखो, तो या पिक्चर मध्ये मुले रोजीच्या आईसोबत बोलताना दिसत आहेत आणि रोजी त्यांच्याकडे बघते। मग रोजीची आई त्यांना काय म्हणते, रोजीची आई अंगणात आली, ती म्हणाली रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे। मतलब ये रोजी की मम्मी है। तो वो आंगन में आ गई और बच्चों से बात करने लगी कि आप लोग रोजी को भी खेलने के लिए ले लो आपके साथ। वो अकेले ही बैठ के वहाँ पे आपको देख रही है। अभी ये पिक्चर देखो, तो इस पिक्चर में क्या दिखाई दे रहा है, बच्चों ने रोजी की मम्मी को कुछ तो जवाब दिया है और रोजी की मम्मी नीचे देख के घर की तरफ जाने लगे हैं। या पिक्चर मध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर ही जी मुलं आहेत त्या मुलांनी काहीतरी रोजीच्या आईला उत्तर दिलेलं आहे आणि ते ऐकून रोजीची आई आता घराकडे निघालेली आहे आणि रोजी ही खाली बघू लागलेली आहे। गोष्ट काय ती वाचूया। एक मुलगी म्हणाली तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही। हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले, ती घरात परत गेली। तो यहाँ पे बच्चों ने कहा है कि हम उसके साथ कैसे खेल सकते हैं, वो तो ठीक से चल भी नहीं पा रही है। तो यह सुनकर रोजी की मम्मी को बहुत बुरा लगा और वो घर की तरफ चलने लगी। अच्छी लग रही है ना कहानी। वीडियो अच्छी लग रही है तो जरूर लाइक करना, ठीक है। और रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली, म्हणजे ही जी रोजी आहे ती कधी खेळाकडे, क्योंकि अभी उसकी मम्मी तो घर में चली गई है, इसलिए रोजी अभी कभी खेल की तरफ तो कभी यहाँ वहाँ देखने लगी। तो यहाँ पे दिख रहा है कि रोजी की मम्मी घर के अंदर चली गई है, रोजी वहाँ पे है और रोजी के पास एक कुत्ते का छोटा सा पिल्ला उसके नजदीक आया है। या चित्रात आपल्याला काय दिसत आहे, रोजीची आई घरात गेलेली आहे आणि रोजीच्या जवळ एक छानसा कुत्रा आलेला आहे। गोष्ट बघूया। कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले, रोजीने पिल्लाकडे पाहिले, अय्या किती गोंडस पिल्लू आहे हे। तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहर ये ना। तो इसका मतलब है कि थोड़ी देर में वहाँ पे कुत्ते का छोटा बच्चा वहाँ पे रोजी के पास आया और रोजी ने उसको देख के ही बोला, अय्या कितना प्यारा लग रहा है ये छोटा सा बच्चा। उसने तुरंत मम्मी को आवाज़ दी, कहा मम्मी जल्दी बाहर आओ, देखो यहाँ पे क्या है करके। तो देखते हैं आगे पिक्चर क्या कहता है। या पिक्चर मध्ये आपल्याला काय दिसत आहे, पुन्हा मुले खेळायला लागलेले आहेत आणि रोजीची आई बाहेर आली आणि रोजी सोबत ती त्या कुत्र्याला घेऊन रोजी सोबत काहीतरी बोलत आहे। गोष्ट बघूया। तो यहाँ पे इस चित्र में हमें क्या दिखाई दे रहा है कि बच्चे फिर से खेलने लगे हैं और रोजी की मम्मी अंदर से बाहर आ गई है और रोजी के साथ वो कुत्ते के पिल्ले को हाथ में लेके कुछ रोजी से बातें कर रही है। तो क्या बात है देखते। आई बाहेर आली, पिलाला पाहिले, त्याला कुरवाळले, कुरवाळले मतलब त्याच्या डोक्यावरून अलगद हात फिरवला, त्याला म्हणतात कुरवाळली। आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली।
तो रोजीने आईला काय सांगितलं की हे पिल्लू आपण आपल्याकडेच ठेवूया का, किती छान दिसतंय हे। जैसे ही रोजी ने आवाज दी उसकी मम्मी बाहर आ गई। उसने भी उस कुत्ते के छोटे से पिल्ले को देखा तो वो उसको हाथ में लेकर वो उसको पैर से उसके ऊपर से हाथ फिराने लगी। तो रोजी क्या बोली, आई हम इस पिल्ले को हमारे साथ रख सकते हैं क्या? देखते कहानी में आगे क्या ट्विस्ट आया है। ह्या चित्रात बघा आपल्याला काय दिसत आहे, आई आणि रोजी त्या पिल्लासोबत खेळू लागलेले आहेत। इस पिक्चर में हमें क्या दिखाई दे रहा है, रोजी की मम्मी और रोजी उस बच्चा के साथ खेल रही है। रोजी पिल्लू खरंच खूप गोंडस आहे। गोंडस यहाँ पे देखो, गोंडस मतलब बहुत प्यारा किंवा खूप छान दिसणारा गुबगुबीत असलेला असा। ते आपल्याकडे ठेवू, ते तुझ्या बरोबर खेळेल। तू पिल्लाकडे लक्ष ठेव, तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल। लळा म्हणजे काय, तुझी ओढ लागेल, तुझी आवड होईल, तुझ्यासोबत तो चांगला खेळू लागेल। मी तुला मदत करीन, आई म्हणाली। तो यहाँ पे रोजी की आई ने क्या कहा है कि ये पिल्लू सच में बहुत ही प्यारा है, तो इसे हम घर पे रखते हैं, तो तू इसके साथ ही खेलना, तू इसका ध्यान रखना, इसे खाना खिलाना पानी पिलाना ये सारे काम तू करना। तुम्हारी तरफ आकर्षित होगा, तुम्हारे साथ उसकी दोस्ती बन जाएगी, इसके लिए मैं तुम्हें मदद करूंगी, ऐसा उसके रोजी के आई ने कहा। देखते आगे क्या, कहानी थोडी बड़ी है लेकिन इंटरेस्टिंग है ना। या पिक्चर मध्ये काय दिसत आहे, आता मुले खेळून दमलेले आहेत, त्यांनी बॉल घेतला आहे आणि ते घरी जायला निघालेले आहेत। तो इस पिक्चर में हमें क्या दिखाई दे रहा है कि बच्चे खेल के अभी थक गए हैं और उन्होंने बॉल हाथ में लेके घर जाने की तैयारी कर रहे हैं। तो देखते हैं आगे की स्टोरी। मुलांचा खेळ संपला, ती आपसात बोलू लागली। तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला। मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ, तिच्या घरी कुत्र्याचे पिल्लू आहे, ते अपन पाहू। उन बच्चों का खेल खत्म हुआ है तो वो आपस में बातें करने लगे। इतने में रोजी के घर से कुत्ते की आवाज आ गई, भों की आवाज आ गई। कुत्ता भौंक रहा था, तो उसमें से एक जो लड़का है वो क्या बोला, चलो हम रोजी के घर जाते हैं, और उसके पास कुत्ते का छोटा सा बच्चा आया है, उसको भी देखते हैं। तो वो सब रोजी के घर जाने के लिए निकलते हैं। अभी नेक्स्ट पिक्चर में देखो क्या दिखाई दे रहा है। या पिक्चर मध्ये ती मुलं सर्व रोजीच्या घरात आलेले आहेत आणि रोजीच्या आईच्या हातात तो कुत्र्याचं पिल्लू आहे आणि ते मुलं त्याला बघत आहेत, त्याला हात लावत आहेत आणि रोजी इकडे खाली बसलेली आहे, बरोबर। तो इस पिक्चर में हमें क्या दिखाई दे रहा है कि बच्चे रोजी के घर में आए हैं और उस बच्चे के साथ खेल रहे, बातें कर रहे। रोजी की मम्मी ने उस बच्चे को हाथ में लिया है और रोजी बाजू में बैठी हुई है। तो देखते हैं स्टोरी। एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस? अगं आणलं नाही, आले असंच, रोजी म्हणाली। हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली। रोजीला आनंद झाला। तो अभी इस कहानी में क्या लिखा है कि एक जो छोटी बच्ची है वो रोजी से कहते हैं, कितना प्यारा बच्चा है ये, तो ये कहाँ से लेके आई? तो वो कहती है, लाई नहीं, वो ऐसा ही आया है खुद से, रोजी ने कहा। तो उसमें से ये देखो, अब हम इस छोटे से बच्चे को खाना लेके आएंगे, रोज तुम्हारे घर पे आएंगे और तुझसे और इस बच्चे के साथ हम खेलेंगे। तो ये सुन के रोजी को बहुत खुशी हो गई। सगळी मुलं कुत्र्यासोबत आणि रोजी सोबत खेळू लागलेले आहेत आणि ह्या खेळताना त्यांची आई त्यांना बघत आहे। हे सर्व रोजीच्या घरात आहेत, बरोबर। मग तो इस चित्र में हमें क्या दिख रहा है कि बच्चे सब लोग रोजी के घर पे आए हैं और रोजी के साथ उस कुत्ते के बच्चे के साथ वो सारे खेल रहे हैं और इन बच्चों को खेलते वक्त ये उनकी आई देख रही है। तो अभी कहानी देखते हैं। बरं झालं रोजी, या पिलामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली। तो अभी कहानी कहती है कि चलो अच्छा हो गया, इस बच्चे की वजह से अभी सब दोस्त तेरे साथ खेलने आएंगे, तो ये आई ने कहा। तो इस तरह से हमारी ये स्टोरी खत्म हो गई। अभी रोजी जो नाराज थी, उसको चलना नहीं आ रहा था किसी वजह से, तो अभी उसके साथ कोई खेल नहीं रहा था, लेकिन पिल्ले के की वजह से अभी सभी उसके साथ
खेलने लगे तो रोजी को भी बहुत खुशी हो रही आहे और सबसे ज्यादा रोजी के आई को खुशी हुई है ना. तर या गोष्टीत आपल्याला काय लक्षात येतं की जी रोजी खूप दुःखी असायची, तिला मुलांसोबत खेळता येत नव्हतं. आता त्या कुत्र्याच्या पिल्लामुळे इतर मुलंही रोजीच्या घरी येऊ लागलेत आणि रोजी सोबत आणि त्या कुत्र्याच्या पिल्लासोबत ते खेळू लागलेले आहेत. त्यामुळे रोजी तर खूप खुश झालेली आहे आणि रोजीपेक्षा जास्त खुश कोण झालेले आहे? तिची आई. कारण जेव्हा मुलं खुश असतात तेव्हा आपले आई वडीलच सगळ्यात जास्त आनंदी असतात, है ना. तो अच्छी थी स्टोरी. ठीक है, तो चलो इसके ऊपर कुछ क्वेश्चंस है वो देखते हैं. ये लो यहाँ पे खाली प्रश्नांची उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे, मुले अंगणात काय करत होती? मुले काय करत होती? खेळत होती. मुले अंगणात खेळत होती. दुसरा प्रश्न, एकटीच बसून खेळ कोण बघत होती? कोण बघत होती? रोजी. बरोबर, रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. रोजीची आई मुलांना काय म्हणाली? रोजीची आई मुलांना म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4, अचानक रोजीकडे काय आले? अचानक रोजीकडे कुत्र्याचे पिल्लू आले. बरोबर, कुत्र्याचे पिल्लू अचानक रोजीकडे आले. प्रश्न क्रमांक 5, कुत्र्याचे पिल्लू कसे होते? गोंडस होते, खूप छान होते. बरोबर, मग आपण उत्तर देऊ, कुत्र्याचे पिल्लू खूप गोंडस होते. प्रश्न क्रमांक 6, आईने रोजीला पिलाची कशी काळजी घ्यायला सांगितली? आईने काय सांगितलं रोजीला? तू त्या पिलाकडे लक्ष ठेव, त्याला रोज खाऊ पिऊ घाल, अशी काळजी घ्यायला सांगितली. तर हे सारे प्रश्नही बघितले, तुम्हाला कळले असतील. हिंदीमध्ये प्रश्नांचे उत्तर हिंदी में हमने ऊपर वाले क्वेश्चंस बताए नहीं, तो चलो हम लोग यहाँ पे देखते हैं. फर्स्ट क्वेश्चन है, मुले अंगणात काय करत होती? मतलब बच्चे आंगन में क्या कर रहे थे? तो खेल रहे थे. दूसरा प्रश्न है, एकटीच बसून खेळ कोण बघत होते? तो अकेले बैठ के खेल कौन देख रही थी? रोजी देख रही थी. रोजी की माँ ने बच्चों से क्या कहा? रोजी की माँ ने बच्चों से कहा कि आप लोग भी रोजी के साथ या रोजी को भी खेलने के लिए ले लो, वो अकेले बैठ के वहाँ पे देख रही है. करेक्ट. अभी फोर्थ क्वेश्चन में अचानक रोजी कड़े क्या आए? मतलब अचानक रोजी के पास क्या आया? तो कुत्ते का बच्चा आया. नेक्स्ट क्वेश्चन, कुत्र्याचे पिल्लू कसे होते? मतलब कुत्ते का वो छोटा सा पिल्लू या कुत्ते का वो छोटा सा बच्चा कैसा था? बहुत गोंडस था, बहुत प्यारा लग रहा था, है ना. और लास्ट क्वेश्चन है, रोजी की मम्मी ने रोजी को किस तरह से देखभाल करने के लिए कहा? तो उन्होंने क्या कहा कि तू उसका ध्यान रखना, उसे खाना और पानी खिलाना, तो इस तरह से उसका तू ख्याल रख सकती है. ठीक है, तो ये सारे क्वेश्चंस भी देख ली है. यहीं पे ख़त्म होता ही है आज हमारी ये वीडियो अच्छी लगे हो तो प्लीज़ इसे लाइक कमेंट और शेयर कीजिएगा. चैनल पे नए हो तो प्लीज़ सब्सक्राइब करो और बेल आइकॉन भी प्रेस करके रखो. तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय. हंसो, खेलो और मज़े से सीखो स्मार्ट स्कूल के साथ. बाय.